चला गुणाकारला आपण सुरुवात करतोय. बेरीज झाली, वजाबाकी झाली, दोन्हीची मिक्सचर झाली. आता गुणाकार. गुणाकार पहिले आता काय करायचं आहे आपल्याला. गुणाकार मध्ये आपण पहिले सिंगल पाहू, मग डबल पाहू, मग ट्रिपल वर जाऊ आणि मग 4 वर, कारण आपल्याला एका दिवसात पूर्ण गुणाकार संपवायचा आहे. मग आता पाहू. पहा, सिंपल गुणाकार असा राहतो 5 गुणिला 6. 5 गुणिला 6 याचा अर्थ काय आहे की 6च्या पाड्याने 5 पर्यंत आपल्याला जायचं आहे. मग 6चा पाडा 5व्या घरापर्यंत, म्हणजे पाय 6 एक कितव्या घरापर्यंत जायचंय. 6 दुनी 6 त्रिक 6 चौक 6 पंचे. 6च्या पाड्यात 5व्या क्रमांकावर कोणता अंक येतो असा त्याचा अर्थ आहे. 6च्या पाड्यात 5 नंबरवर कोणता अंक येतो असा त्याचा अर्थ आहे. तर 6 पंचे म्हणजे ज्याला डायरेक्ट येतो तो डायरेक्ट काय लिहितो, 6 पंचे 30. समजलं. या गुणाकारामध्ये खालचा अंक वरच्या अंकाला गुणतो. 6 पंचे याला वाचतं कसं, 6 पंचे किती, म्हणजे 6च्या पाड्यात 5व्या क्रमांकावर कोणती संख्या येते याला म्हणतात गुणाकार. एक नाही समजलं तर दुसरं पाय. दुसरा आहे 7 गुणिला 4. याचा अर्थ काय आहे, 4च्या पाड्यात 7 नंबरवर कोणती संख्या येते, म्हणजे 4 इन 7 4 इन 7 जा. आता हे डायरेक्ट आलं पाहिजे. 4 इन 7 28. नाही तर मग आपण काय करू, 4च्या पाड्यात 7 नंबरवर कोण येतो त्याच्यासाठी पाळा लिहू. 4 1 4 4 2 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सक 24 आणि मग 4 इन 7. म्हणजे ह्या आकड्यांची आपल्याला गरज नको पडली पाहिजे, डायरेक्ट 4 इन 7 उत्तर आलं पाहिजे. याच्यासाठी आपण 5-5 वेळा पाडे लिहितो की डायरेक्ट आपलं उत्तर आलं पाहिजे. 4 इन 7 9 इन 7 9 इन 7 8 इन 7 7 इन 7 6 इन 7 4 इन 7 3 7 2 7 7 नम 8 नम, असं लगेच उत्तर आलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करताय आपण, रोज पाडे लिहायची प्रॅक्टिस करताय. 2-2 वेळा लिहिताय. आज 5 वेळा लिहिले, जेणेकरून आपलं उत्तर लगेच आलं पाहिजे. तर पहा पुढचं गणित. हे झालं सिंगल अंकी. आता असं डबल अंकी बी येतं, पण आता सध्या आपण पहिले सिंगल अंकी पाहू. हे गणित आहे 7 गुणिले 9. आणि असा प्रश्न पण टाकून देतो. म्हणजे काय करतो, हे टाकत नाही, असं लिहून देतो आपल्याला 7 गुणिले 9 प्रश्नचिन्ह. मग याचं रूपांतर कसं करता येईल, 7 गुणिले 9. मग याचा अर्थ काय झाला, 9 इन 7. उत्तर काय झालं, जमीन. लक्षात ठेवा, आजच आपल्याला गुणाकार संपायचा आहे, कारण आता आपण फास्ट ट्रॅक मध्ये समजतंय आणि आपण बेसिकचे लेक्चर पाहतोय. त्याच्यात लक्ष द्या. आता जे लोक गैरहजर होते, मी उद्यापासून जे लोक गैरहजर होते, तर फास्ट ट्रॅक मध्ये आता आपलं बेरीज झाली आहे, त्याचं लेक्चर आपल्याकडे रेकॉर्ड आहे. वजाबाकी झाली आहे, त्याचं लेक्चर रेकॉर्ड आहे. आणि काल मिक्सचर झालं होतं आपलं, त्याचं रेकॉर्ड आहे. तर एक दिवस मागे असं लेक्चर टाकणार आहे. म्हणजे उद्यापासून तुम्हाला ते फास्ट ट्रॅकचे लेक्चर बेसिकचे भेटून जातील. मी उद्यापासून सोडेल ना ते. तर जे जे गैरहजर होते त्यांनी ते पकडा, म्हणजे ते बरोबर आपल्या बेसिकच्या याला मॅच होते. समजतंय. चला देऊ आता तुम्हाला गणित. बरं, 2 गणित तुम्हाला देतोय मी, पाहू तुम्ही सोडवता का. पहिले सोपे सोपे घेऊ, मग कठीणकडे जाऊ. ज्याचं उत्तर झालं तो हातवरती करेन. पटापट पटापट सोडवा आणि आकडे टाका. गणित आणले मोकळे मोकळे लिहा ना. एका लाईन मध्ये 3च गणित आले पाहिजे. झालं, तू सांग भाऊ. 5 7 शाबास. दुसरं बी तूच सांग. 8 8 64. व्हेरी गुड. देऊ पुढच्या गणित. कोणाला काही प्रॉब्लेम असं कोणी एका सरमाल समजलं नाही. 8चा पाडा 8 पर्यंत म्हण, 5चा पाडा 7 पर्यंत म्हण, याला म्हणतात गुणाकार. आता गुणाकारामध्ये तुमच्या एकदम चांगलं लक्षात आलं पाहिजे की काय आलं पाहिजे आपल्याला, पाढे आलेच पाहिजे.
जर पाडे आले नाही तर गुणाकार येणार, आणि गुणाकार आला नाही तर भागाकार येणार. हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचे 2 चे पाडे, 11 चे पाडे, 21 चे पाडे पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्याकरता काय करायचं, रोज पाडे लिहायचे. 3 नंबरचं गणित. झालं. कोणाकोणाच झाले. पहिलं 54 9 7 हा 9 चौक आणि 3 साधे झालं. आता मी सगळे गणित आडवे लिहीन, तुम्ही त्याले उभे करायचे. लिहू. चला घ्या. पटापट पटापट सोडवायचे. इकडे बसत आहे. कोणाचा बेंच चालतोय. झाले. लक्ष दे रे. 4 दुनी 6 चौक 9 सक 1 8 1 8 आणि 9 1 झाले उत्तर. पुढचे 5 गणित, सिंगल लाईन मधले शेवटचे 5 गणित. कोणाला काही प्रॉब्लेम असला तर त्यांना लगेच विचारायचं. सिंगलचे आपण शेवटचे 5 गणित पाहतो आहे. जोरात चालायचंय. 2 चे पाढे तुमचे पाठ आहे. तुम्ही असे सोडवत नाही ना. ऐक रे, ध्यानात ठेव. तू काय करत असेल नाही तर 9 दुनी 18 असं नाही करत आहे ना. कसे सोडवताय. 2 गुणिला 9 असं लिहायचं भाऊ. हा, मला सगळ्यांच्या वहीत तसं दिसलं पाहिजे. डायरेक्ट उत्तर कोणाच्याच वहीत दिसायला नको. डायरेक्ट उत्तर मला कोणाच्याच वहीत दिसायला नको. पटापट पटापट पाडे म्हणायचे. हे उभं लिहिणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. हे डायरेक्ट उत्तर तर येत आहे सगळ्यांना. डायरेक्ट उत्तर आपल्याला लिहायचं नाहीये. चला, कोण सांगतो उत्तर. 5 चे 5 तू सांग रे. हा 9 दुनी हा आडी वर पाय 8 त्रिक हा आडी सांग. 6 चौक इथं पैसा सांग ना. खाले का बाबा तोय. 5 5 8 चौक 8 चौक 25. कोण म्हणे 32. मन 8 चा पाडा 48. परत मग 32 सांग ना भाऊ. घाई झाली. घाई मले झाली नाही, तुले झाली. चला 2 अंकीकडे जाऊ आपण. जायचं. कोणाला काही प्रॉब्लेम. शेवटचे 5 गणित सिंगल वरचे, पण आता त्यांना उभे नाही करायचे. डायरेक्ट आडवं उत्तर लिहायचं त्याचं. समजलं. मराठी समजते. आता ते उभे करी लिहायचे नाही, डायरेक्ट आडवे सोडवायचे. 16 नंबर.
झाले? हा 6 6 36 6 6 36 36 8 9 8 9 9 7 5 7 आणि 2 1 झालं. 2 अंकीकडे जातोय. चला 2 अंकीचा डेमो पहा पहिले आणि मग सोडवा. पहिले बोर्डवर पाहायचं कसं सोडवायचंय. 2 अंकी गणित कसं सोडवायचं पाहायचंय. चालू करायचं. हा 27 गुणिला 9 काय रे गणित. 27 गुणिला 9 हे गणित कसं सोडवायचंय पहा रे. वर पाय कसं सोडायचंय. आता याचा अर्थ काय आहे. 9च्या पाड्यात 27व्या नंबरवर कोण येतोय. मग 9चा पाढा आपला 9 10 90 पर्यंतच पाठ आहे. आता सोडवण्याची पद्धत कशी पहा. हा 9 या 7शी गुणाकार करेल. हा 9 या 7शी गुणाकार करीन. जे आता आपण शिकले. नवीन 7 किती आलं रे. नवीन 7 या 63शी 3 आणि हा उरलेला 6 कोणाच्या डोक्यावर. या 7च्या बाजूच्या अंकाच्या डोक्यावर म्हणजेच 2च्या डोक्यावर. समजलं का. काय केलं. नवीन 7 आणि जो हातच्या उरला तो वरती आला. 9 दुनी 9 दुनी हे तर आपलं पाठ झाला. आता किती रे 18 आणि हा जो हातच्या आहे हा याच्यात काय करायचं मिळवायचा म्हणजे बेरीज करायची. बेरीज आपली पहिल्याच दिवशी झाली. 18 आणि 6 ते डायरेक्ट 24 उचलून इथे ठेवायचे. या गणिताचं उत्तर झालं 243. किती झालं भाऊ 200. कसं केलं. नवीन 7 आजचे आले 9 दुनी 18 6 डायरेक्ट लिहून घेतो. हे जेवढं सोपं वाटतंय ते तेवढंच कठीण गणितामध्ये वाटे ना. कारण ते 3 अंकी 4 अंकीकडे गेलं की आपलं चुकीन जमीन. चला पाहू दुसरं गणित. मी 2-3च गणित सांगेन बाकीचे सगळे तुम्हाला सोडवायचे आहे. आणि जो चुकला त्याने 50 उडपशा मारायचे आहे. जर समजत नसेल तर इथंच विचार. पाढे सगळ्यांचे पाढे प्यायचे. सगळे उदाहरण कशावर चालू आहे. हा शाबास. 34 गुणिला 9 काय रे गणित. 34 गुणिला 9 लक्ष द्या रे. 9 चौक 9 चौक. मग आता हे प्रॅक्टिस पुरता लिहितोय मी तुम्हाला दाखवण्यासाठी. 36शी चुकी सनवे कोण 3 लिहायचं नाही आधी. 9 चौक 36शी हातच्या आले आणि बरोबर हातच्या त्याच्या डोक्यावर गेला पाहिजे. हातच्या इकडे सारख्याला नको पाहिजे. 9 त्रिक 9 त्रिक 27 आणि 3 28 29 30 आलं उत्तर 306. कोणाला समजलं. सर आता तुम्ही गणित द्या मी सोडवून दाखवतो तुम्हाला. असं कोणाला वाटतंय. असं सेम गणित देईन जमीन. चला 2 गणित देतो. गणित क्रमांक 21 आणि 22 सेम असेच. तुम्हाला जमतं का पहा. मी कोणाला बी उत्तर विचारेन. चला पटापट सोडवा. चुकलं तर झाले काही टेन्शन नाही. आपले हे 10-15 गणित होईपर्यंत जर चुकत असेल तुमचं तर काही टेन्शन नाहीये. हे शिकून झाल्यावर दुसऱ्या दिवशी तू चुकतोय तर मग मी जीव वरेन. अजून हे शिकवणं चालू आहे. आता तुम्ही चुकू शकता. 20 गणित घेणारे आपण असे. पण हे 20 गणित संपल्यावर मग 21 गणित जर ते चुकलं तर मग मी मग काय मग तुम्हाला माहिती काय होत. कोण सांगतो उत्तर. हा सांगतो. 280 करेक्ट. हा आता दुसरं कोण सांगत. तिकडचा लास्ट वाला 192
पुशाचं कोण कोण चुकले इमानदारीने सांगा. कस काय? 5 सक 30 अशी 8 पाचा पाचा 25 आणि 3 याच्यात चुक्याचा काही चान्स होता नाही. 8 चोक 8 8 दुनी असं लिहि घ्यायचा लागेल. 8 दुनी 16 आणि 3 काय चुक्यासारखं काय त्याच्यात सांगा तू. नाही होत तर स्वतःवर विचार करा. आपण चुक्याले नको. पुढचे 2 गणित आता मी ते कसे लिहिन. हा आता मी ते आडवे लिहिन, तुम्ही ते उभे लिहायचे. 23 नंबर ना 3 देतो मग. चुकायला नको असा प्रयत्न करा. चुकला बी तर काही टेन्शन घ्यायचं नाही. आरामशीर सोडवा. बाजूच्या वहीत बिलकुल पाहायचं नाही. जर स्वतःला काही करायचंय तर आपण आपलं सोडवायचं. बाजूच्या वहीत पाहायचं नाही. आपण चुकले तर चालेल. मी काही बोलतोय का? 20 गणित आपण असे घेणार आहे. झाले. स्पीड वाढवा. कोण सांगत? तू सांगू. 245 खाल बस. त्या पुढचा 296 शेवटचं मी तूच सांग. 351 एकावन्न काय म्हणतोय? 51 म्हण ना. बसायला चांगलं का तुले? आणि गणित सोडत असताना असं काय तोंड करतो रे? बस खाले. म्हणजे आता हे तुम्हाला येत आहे आणि ज्यांना येत नसतील त्यांना समजून जा की आपण या जगातले सगळ्यात मोठे गधडे है ना. आपला टाइम आलाय बा आता पाविक्याचा. कारण हे गणित केवढे सोपे भाऊ. तो जो पोरगा आता मी उठवला होता हा आपल्या वर्गातला सर्वात लूज होता तो. पण तो रोज प्रॅक्टिस करतोय. आता पहा त्याचे 3 गणित तुम्ही पाहिले तर बरोबर आहे. त्याचे सगळ्यात लूज पोरगा तोच आहे आपल्या वर्गातला. तुम्हाला कसं का माहिती? मला माहिती आहे ना कोण जास्त शहाणा आहे आणि कोण जास्त लूज आहे ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी बरोबर विचारतो ज्याला विचारतो त्याला. आणि जर त्याच्याहून बी कोणी लूज असेल तर समजून जा हे आपण इथले नाहीये. इथले म्हणजे हे जे करायला आले आपण आधी हे आपल्या बच्ची बात नाही. समजून जा. किती सोपे सोपे गणित देतोय. चला 5 देतोय आता. देऊ ना. प्रयत्न करा सोडवण्याचा. बाजूच्या वहीत पाहू नका. तो पोरगा कोणाच्या वहीत पाहत नाही. तो स्वतः शिकून गेला. मी तर पूर्ण प्रयत्न करतोय की एक बी 0 राहायला नको. सोडव. शाबास. शाबास. व्हेरी गुड. हे सोडव. चार नम 35 दुनी 70
38 त्रिक 114, 99 चौक 396, 10 दुनी 20 आणि 33 शून्य शून्य. ली त्याच्या खाली वरच्या पेजच्या याच्यावर कोणत्याही संख्येचा शून्याशी गुणाकार केल्यास, वरती लिहायचं इथं आहे पाय, एकदम बधीर बधीर लोक राहतात. कुठे लिहायचंय पाय भाऊ, इथं लिहायचंय. कोणत्याही संख्येचा, वरती लिहायचंय वरती, कोणत्याही संख्येचा शून्याशी गुणाकार केल्यास. उत्तर कोणत्याही संख्येचा शून्याशी गुणाकार केल्यास उत्तर शून्य येते. मग मी तुम्हाला ते दाखवतो कसं येतं ते. आता हा प्रश्न होता 33 गुणिले शून्य. काय होता रे? 33 गुणिले शून्य. शून्य गुणिले 3 शून्य. शून्य गुणिले 3 शून्य. उत्तर शून्य. नाही तर तू म्हणशील डबल शून्य. डबल शून्य असो, सिंगल असो का 5-10 असो, शून्य हा शून्यच राहतो. समजलं? त्याच्या वरचं गणित पाय कसं येतं. 10 गुणिला 2, 2 शून्य. कोणत्याही संख्येचा शून्याशी गुणाकार केला 2 शून्य बेक चला असं ते होतं. जमीन 3 अंकीकडे जायचं. चला 3 अंकीकडे जाऊ. 3 अंकीकडे जातोय आपण. किती? 3 अंकीकडे. सातशे 89 गुणिले 5. लक्ष दे रे फक्त. सगळ्यांनी 2च गणितावरती पाहून घ्यायचे, मग बाकीचे 10-15 काय ते तुम्ही सोडवायचे. आता गणित मोठं मोठं होत चालेल. 3 अंकी मग 4 अंकी. जमीन ना. तर आता काय लागेल आपल्याला, फोकस लागेल की कोणाचा हातच्या कोणता आहे. त्यामुळे बिना हातच्या डोक्यावर द्यायचा, उत्तर सोडवायचं नाही. आपल्याला हातच्या दिसला पाहिजे आपल्या डोळ्याले, तेव्हा आपण ते बेरीज करू शकतो. 5 नम 45 हातच्याले पाय. माय हातच्या दिसतोय का तुले? दिसतोय का? तू या बी मला दिसला पाहिजे. 5 8 5 8 40 आणि 4 44 हातच्याले आलं. 5 7 किती रे? 35 आणि 4. या गणिताचं उत्तर येईल 39 45. 3 अंकी हो, 5 अंकी हो, 10 अंकी हो, काही नाही. फक्त इकडे इकडे सरकत सरकत जायचंय. हातच्या डोक्यावर ठेवायचा आणि उत्तर सोडायचं. जमीन अजून एक सोडून दाखवू. सोडून दाखवू का रे? त्या मागचा सोडून दाखवू भाऊ. एक तू नाही बी म्हणलं तरी बी मी सोडायलाच. 7 8 9 0 गुणिले 5 किती अंकी रे? हा. कोणत्याही संख्येचा 5 शून्य मस्तपैकी शून्य लिहा. सर आजच्या येणारच नाही ना. आजच्या केव्हा येतो? जेव्हा 2 अंकी संख्या येईल तेव्हा उजव्या साईडची तिथे आणि डाव्या साईडची आजच्यावर घे. 5 नम 45 आजच्याले 5 8 40 आणि 4 आजच्याले 5 7 35 आणि 4 पाय. जमीन कोणाकोणाला वाटते आता सर मला येतील? तुम्ही फक्त सांगा. आता 25 झाले आपले. 26 नंबरचं गणित. 30 झाले. 31 नंबरचं गणित कसं लिहिन मी? आडवं. ते तुम्ही करायचं उभं. 31 नंबर. आरामशीर. मला घाई नाही आहे, तुम्हाला बी घाई नको पाहिजे. आरामशीर. तुम्ही जेवढे जास्त गणित सोडवणार तेवढा तुमचा जास्त फायदा आहे. एका लाईनवर मस्तपैकी 3च गणित येऊ द्यायचे. मोकळं मोकळं लिहा आणि प्रॅक्टिस चांगली करा.
शाबास. घाई करायची नाही बिलकुल, टाइम लागला तर चालेल, उत्तर चुकायला नको. शाबास, बरोबर आहे. आता हे थोडं खाली लिहू म्हणजे त्या हातच्या तुला दिसून है ना. 452 आहे ना, खालच्या लाईनवर लिहू द्यायला पण होता. चलो, व्हेरी गुड. सगळ्यांचे सगळे बरोबर आहे. चला, 1 नंबरचं उत्तर कोण सांगतं? गणित क्रमांक 31. हा, 3303 म्हणजे 3303. चुकलंय कोणी? चुकलं असेल तर काही टेन्शन नाही. हा, परत दुरुस्त करू शकताय तुम्ही आता, कारण तुम्हाला जमतंय. 2 नंबर 1800 आलं आलं. 3 नंबर 15 360 का? हा, 2247. हा, 4170. ओके. चला, शेवटचे 5 गणित, मग 2-2 अंकींवर जाऊ आपण. पुसू पुसू काय आहे? सगळे बरोबर आहे. 5चे 5 याला म्हणता भाऊ गणित. कशाला म्हणता गणित? येले जेव्हा पुऱ्या वर्गाले गणित येतात. गणितात सगळ्या पोरांले गणित येत आहे बा, तो करा मास्तर. आता एक बी नाही आपल्या वर्गात असा की जे गणित येत नाहीये. फक्त आता इथून दांडी मारू नका. दांडी मारली की त्या दिवसाचा काय पडतो? गॅप पडतो. गॅप पडला की आपण एक स्टेप मागे. बरं, एखादी हुशार पोऱ्यानं गॅप मारला, समजा पायाला ह्या यांना 2-4 जणांना ज्यांचं चांगलं झालंय त्यांना गॅप मारला, त्यांना काही फरक नाही पडत. आपण पहिलेच बधीर है ना. आणि आपल्याला आता गणित जमायला लागलंय 19 नोव्हेंबरले, आणि 20ले तो गायब होई गेला. मग तो 21 ला आला बी तर मग तो काही कामाचा नाही. ते मागून ताणता येत नाही. बरोबर आहे ना. चला, गणित क्रमांक 36 ते 40 शेवटच्या स्टेप असतील आता या. त्याच्यानंतर मग हार्ड गुणाकाराकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. हे आतापर्यंत कोणता गुणाकार होता? सोपा गुणाकार. हा सोपा होता. कठीण कोणता होता सर? आता येईल पुढे याच्या. चलो स्टार्ट. आरामशीर एकदम मोकळं लिहा. एक एक गणित घ्या, टाइम घ्या स्वतःचा.
अरे हे असं काय लिहितोय गधड्यावानी. 1 2 3 असं लिहायचं लाईन टू लाईन, जागा सोडायची. 1 2 3 असं लाईन टू लाईन लिहि. तो पाय केवढा व्यवस्थित लिहितोय. स्पीड घे, स्पीड आला पाहिजे. आता गणित सोडवता येतोय, आता स्पीड पाहिजे आपल्याला. झालं. झालं सगळ्यांचं. हा उत्तर सांगा ना मग. हा पहिलं 16 65. आज तू कोणत्या भाषेत बोलली? तू इंग्लिश मध्ये बोल, बंजारा मध्ये बोल. तुला वाटलं मी फॉरेन लँग्वेज, रशियन कोणती बी बोल, मलिन. तू फक्त बोल 16 65 15 बरोबर काय? हा हा बस शाबास. चांगलं गणित होतं, चुकणारच होतं पण काही चुकलं नाही. तिकडे प्रमोद 36,000, काही चुकण्याचं कारणच नाही होतं. इकडे 4,000 0 आणि इकडे 4,200 995. ओके चला आता आपण थोड्या हार्ड पार्ट कडे जातोय. मी जेव्हा शिकवत राहतो नाही ते तेव्हा फक्त बोर्डवरच तोंड टाळायचं. मी जेव्हा सांगत राहतो की आता मी नवीन शिकवतोय, आता ते शिकून घ्यायचं. आणि जेव्हा मी गणित देतो तेव्हा बोंब पाडायची. काही उलटी पिटिंगचे. मी शिकवतो तेव्हा ते लिहत राहता, आणि जेव्हा मी सोडायला लावतो तेव्हा माझ्या तोंडाकडे पाहता. जेव्हा मी शिकवतोय तेव्हा पहा, आणि गणित सोडवायच्या टायमाला गणित सोडवा. चला पहा, थोडस हार्ड पार्ट कडे जाऊ आपण आता. गणित क्रमांक 41 48 गुणिला 99. चालेल, आता एकदम भारी गणित चालू झाले. इथे आता आपल्या दिमागाचा कस लागणार आहे, कारण आतापर्यंत आपण सगळे गणित कसे पाहिले, खाली एक आकडा असणार आहे. वरती भरपूर होते पण खाली सिंगल होता. आता वरती 2 3 राहतील किंवा 4 बी राहतील, खाली 2 3 राहतील किंवा 4 बी राहतील. पण आता काय पाहतोय आपण, वरती बी 2 खाली बी 2. आता या पोझिशन मध्ये काय करायचं पाहिजे, सगळ्यात पहिले या दोन्हींशी गुणाकार करेल, जसं आपण सिंगल वाल्याचा करत होते ना, सेम तसाच. 9 8 अचाले काय करतोय व्यवस्थित पाय रे. 9 8 72 अचाले 9 चौक 36 आणि 7. हे उत्तर कोणाचं आलं, या 9चं. हे उत्तर कोणाचं आलं, या सिंगल 9चं. हा आजच्या कोणाचा आहे, ह्या 9चा. समजलं. आता ह्या 9चं काम संपलंय. हा 9 कोणत्या स्थानावर आहे रे, एकक स्थानावर. कोणत्या स्थानावर, आणि हा बाजूचा दशक. हा लक्षात ठेवा. आता एककचं काम झालं, याचं काम संपलं. पुढच्या घरावर जायचंय. पुढचं स्थान कोणतं आहे रे, दशक. पुढचं स्थान कोणतं आहे रे, दशक म्हणजे आणि शतक म्हणजे माहितीये ना, दशक म्हणजे. मग ह्या 2 नंबरच्या स्थानावर जाण्याच्यासाठी हा दशक आहे. दशक म्हणजे 10. 10 वर किती शून्य आहे, तर इथे शून्य ठेवा लागतो. ठेवला. मग ह्या 9चा नंबर, मग हा 9 9 8 72. 72 अचाले तोच आला सेम. जर तो नसला तर याला फोड्याचा आणि असं लिहायचा. समजा पहिला 8 आहे तर मग तू 8च धरी घेशील, नाही तर
तर आता याच्यासाठी लक्षात ठेवायचं हे जे आजचे लिहितोय आपण या पहिल्या आकड्याचे का दुसऱ्या आकड्याचे. 9 चौक 36 आणि 7 हे पहिल्या 9चं उत्तर, हे दुसऱ्या 9चं उत्तर. जमलं. आणि या दोघांची काय करायची जे की पहिल्या लेक्चरला शिकले आपण. आहे की नाही. मी बोलला होता ना की प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला बेरीज कामात येईल. तेव्हा आपल्याला वाटत होतं बेरीज एवढं सोपं का बरं शिकवतायचं, ते प्रत्येक ठिकाणी येईल म्हणून शिकवलं. करायची बेरीज आता 2 80 3 आणि 2 4 आणि 3 480. या गणिताचं उत्तर आहे 4752. सोडवा सगळ्यांनी. 48 गुणिला 99. बोर्डवर कोणच पाहायचं नाही, फक्त गणित पाहायचंय. 48 गुणिले 99. तुम्ही तुमचं सोडवा आणि उत्तर आलं की मग बोर्डवर पहा आपलं उत्तर बरोबर आलं. बोर्डवर पाहायचं नाही, फक्त गणित पाहायचंय. उत्तर कोणच पाहायचं नाही बोर्डवर. त्या वहीवर करायचं, तिकडचं पान वापरायचं, हातावर लिहायचं, वही यूज करायचं. झालं सगळ्यांचं. हे सेम उत्तर आलं, सेम आलं. चला दुसरं गणित. हे कोणी शिकवलं? मीनच. आता दुसरं बी मीच. मग नंतरचे सगळे तुम्ही सोडवायचे. ठीक आहे. चला पहा. 88 गुणिला 78. आलं का रे? बोर्डवर पाय रे. स्टेप 1 पहिले हा 8 ह्या 8 आणि 8शी गुणाकार करेल. स्टेप 2 हा 7 या 8शी आणि 8शी गुणाकार करेल. पण हा 7 घेण्याच्या अगोदर काय घ्यावं लागेल हे लक्षात ठेवा. तो शून्य का बरं? दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर शून्य घ्यावा लागतो. असा इकडे एक अजून वाढला, शतक स्थानावर आला की शतक म्हणजे 100. हे मग 2 झिरो घेणे पडतात. हा ते पुढे पाहू आपण. 8 याचे पाडे पाठे आता तो पटकन जोडे. आणि ज्यानं अजून मी पाडे पाटणी केले त्याला नाही जमणार. 8 64 4 अच्छाले 8 64 आणि 6 70. 64 आणि 6 हे बी पास झालं पाहिजे. आता त्याच्याकरता हे जे पोरं माझ्यासोबत बोलत राहता ना, मी बोलला 8 लगेच ते 64 बोलता, हे पोरांची पाठ होऊन जाते ते. आणि मग जे असे तोंड मीठ काय पाहिजे राहता ना, मी बोलणार नाही ते, त्यांना जमत नाही बेरीज. मग तर बोलत राहायचं पोरांसोबत. 8 64 अच्छाले 8 64 आणि 6 70. आलं. या 8चं उत्तर किती आलं रे? 704. बरोबर. याचं काम झालं. आता मी खोडतोय, तुम्ही नाही खोडायचं, म्हणजे तुम्हाला गणित भेटणार नाही. आणि खोडताना बी काही आता पहा, मी ना खोडल्यावर बी तो 8 दिसतोय. तो खोडताना असं खोडलं पाहिजे की आपल्याला समजला पाहिजे तो आकडा, है ना. नाही तर तू डायरेक्ट असं त्याला करतो की ते समजतच नाही नेमका तो कोण होता. तर खोडताना व्यवस्थित खोडायचं. झालं. दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर हे डोक्यात टाकून घ्यायचं. ह्या ज्या पेपर राहतात ना बारीक बारीक, ह्या डोक्यात टाकायच्या आणि लई लक्षात राहते आपल्या. तर वरती वहीच्या वरती लिहून घ्यायचं आपल्या भाषेत. दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर शून्य घ्यावा असं लिहून घ्यायचं. मी असंच करे, एक एक स्टेप जमा करून मग गणित तेव्हाच शिकतो माणूस. घेतला शून्य. हा 7 56 अच्छाले. आता हा पहिला होता तो कोडून टाकला. मग 7 56 अच्छाले 7 56 आणि 5 61. आणि या दोन्हींची 84 86 7 आणि 1 86 68 64. सोडवा. सोडवा. तुम्हाला जमतं का पहा. जमलं तर पाहिजेच. दिमाग लगाव, बरोबर जमीन.
चला आता जमीन का पुढे जरा दिलं एखादी गणित 33 नंबर का 43 का 43 नंबरचं गणित तुमच्यासाठी. रिपीट झाला का रे? ×88 सोडवा रे. ज्याचं झालं तो हातवरती करी. आपलं कॅल्क्युलेशन करा. एक गणिताला आपले पूर्ण पान बी लागलं तर चालेल, पण बाजूच्या ज्या वैत पाहायचं नाही, एवढं कुत्तर राहायचं माणसानं. मला काय विचारायचंय, काय शिकायचंय ते माझ्यापासून विचारा. मला विचारा. झालं किती? चुकलं तर चालेल, काही टेन्शन नाही. 69 42 करेक्ट आहे. एकदा कॉन्फिडन्स वाढला की आपलं उत्तर बरोबर आले लागतं. पाहू. 98 चाले नवीन साथे 63 आणि 7 दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर 88 चाले 8 साथे 56 6. बस यांची बेरीज करायची. 280 480 7 2 680. हे कशाच्या भरोश्यावर चालू आहे? मी चांगली प्रॅक्टिस केली आहे म्हणून. तुम्ही बी चांगली प्रॅक्टिस करा. आज तर 50-60 गणित होती नसते, गणित परत सोडायचे झाले. तुम्ही बी चॅम्पियन. आणि हे पोरं बोलत असताना 98 72 तर आपण बी बोलायचं. आपल्याला नको काय येणार. 98 72 पोरं 72 म्हणता, आपण बी 72 म्हणायचं त्यांच्यासोबत. जेणेकरून पुढे जर 98 72 आलं तर लगेच 72 समजतं. अरे हा 72 होतं का नाही? होतं का नाही? चला पुढचं गणित. गणित क्रमांक 44 आणि 45. जमतं भाऊ सगळ्यांना? जमलंच पाहिजे, कारण एवढं सोपं शिकवतोय. त्याला वाटतंय अटकी गेला तू. आता कस काय अटकी गेला तू? जे अटकायला पाहिजे ते पटापट सोडवताय. याचा अर्थ मी चांगलं शिकवतोय, म्हणजे याचा अर्थ फी वाढली पाहिजे. फी नाही, पगार वाढला पाहिजे. हा 3 8 चले 3 7 21 2 0 5 8 चले 5 7 35 4 4 3 1 4 41 34 आणि दुसऱ्याचं 1210 असं म्हणायचं, किंवा 1210. बरोबर आहे का? 1210 1190 आहे. 34 गुणिला 35 5 चौक अचाले 5 त्रिक 15 2 0 3 चौक अचाले 3 त्रिक 9 1 0 9
एक एक 1100. चला होत राहतं, काही टेन्शन नाहीये. 45 कंप्लीट. पुढचे 5 प्रश्न. पुढचे 5 प्रश्न देऊ ना. तू नाही म्हणला तर मी देणार नाही का मग? देईनच मी. टाइम लागला तर चालेल, आरामशीर सोडवा. एक बी गणित चुकायला नको आपलं. टाइम लागला तर चालेल. एक दिवस अजून लागेल मला गुणाकाराले, कारण आपला 3 अंकी 4 अंकी बाकी राहिला. उद्या टोटल आपण काय घेऊ? 3 अंकी आणि 4 अंकी. लागू द्या गुणाकाराला 2, भागाकाराला 2. पण मग प्रॅक्टिस चांगली होऊन जाईल. कोणत्याही संख्येचा शून्याशी गुणाकार केल्यास उत्तर 0च येते. ए 9 मग तू 53 लिहतोय भाऊ. 9 53 कस काय होतील? खोडते परत लिहू. शाबास. डायरेक्ट खोडी टाकायचा ते गणित नवीन सोडायचं. 0 चौक 2. पहिले 0 तर करणं पडेल ना. 0. शाबास. आता 0 तो 0 त्याच्या खाली आला पाहिजे. तो 2चा काही संबंध नाही. हा 0. शाबास. आता 8 चौक 32. शाबास. आठ चौक 32. क्या भाई गजड्या. 0 8 0 आणि 0 7 0 ना. कोणत्याही संख्येचा शून्याशी गुणाकार केला काय येतं? मग 0 0 0. हो गुणाकार नाही रे, बेरीज. झालं. 46 नंबर उत्तर 2632. हा 2632. 47 नंबर 5369. अरे व्हेरी गुड. 48 3520. व्हेरी गुड. 49 65 रुपये. दिसतंय तरी 65 आहे का 65? तो 16चीच गरज नव्हती. तो 0 काही कामाचा डेल होता का? कोणत्याही संख्येच्या पुढे जर 0 असेल तर त्याला किंमत राहते का? मागे ठेवला की किंमत वाढते. आणि शेवटचं 6160. हा परत सोडाव रे. 5460 आलं. 50 गणित झाले आहे. 50 गणित.